श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिषते ध्यानात् कर्मफलत्यागं ततः कुर्यात्मवान्। श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिषते ध्यानात् कर्मफलत्यागं त्यागा शांती निरंतरम। अभ्यासाहुनी घन पार्थामग ज्ञान ज्ञानापासून ध्यान विशेष। 12वा अध्याय. थोडंसं आपण ज्या मार्गाने जातोय तिथं थोडा थोडा अभ्यास असावा प्रत्येकाचा. श्रवण केलेलं विस्मरण होऊ देऊ नये. हा 12वा अध्याय आहे. 12वा अध्याय असल्यामुळं या 12व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापर्यंत कर्मे ईशू भागावा. तुम्ही संसारात कर्म करता त्यातूनच देवाची सेवा व्हावी असं सांगितलेलं आहे. 12व्या अध्यायाचा 13वा श्लोक असा आहे, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमे. या श्लोकापासून 15वा अध्याय पूर्ण होईपर्यंत ज्ञानकांडाचा विचार केलेला आहे. असला लक्षात आलं. 16वा अध्याय आहे दैवी असुरी संपदे. 17वा अध्याय आहे प्रकृतीत गुण 3 आहेत. कुठल्या गुणाचा अधिक होईल कसा व्यवहार होतो, गुणत्रय विभाग योग असा आहे. 16व्या अध्यायामध्ये 9 कारणाशिवाय कर्म होत नाही हे समजून देऊन सगळ्याच विषयाचा समन्वय केलेला आहे. 18व्या अध्यायामध्ये तुम्हाला घोषवारा का सांगतो तर अभ्यास करताना आपण थोडं चित्त लावून करावं. काही माणसं कर्माचा अत्यंतिक त्याग मानणार आहेत, तिने संन्यास घेतलाय. आता जिने संन्यास घेतलाय ती माणसं कर्माला भिवून घेतलाय म्हणायचं, संसाराला भिवून घेतलाय म्हणायचं का देवावर प्रेम केलंय म्हणायचं. जरा मला असं दोन्ही उत्तर द्या. त्यातला काय समजणार तुम्ही? संसार करायचा तर एक बायको पदार्थ घ्यायला लागते. बायको पदार्थ घेतली तर लाथा खायला लागतात. हे काय कुणालाही सुटका झालेली नाही. बायकोच्या भानगडीतच देव पंढरपुरात येऊन अडकलाय. राधा मांडीवर बसलेली होती. इतर स्त्रिया मांडीवर सगळ्या जरी बसल्या असल्या देवाच्या अर्धांगी म्हणून म्हणतात. इतर स्त्रिया उठत होत्या, राधा उठली नाही आणि तो अपमान सहन झाला नाही. कोणाला? रुक्मिणी मातेला. म्हणून त्या पंढरपूरला येऊन त्या जंडेलवनामध्ये तपश्चर्या करीत राहिले. पुंडलिकराय तिथं येऊन आईवडिलांची सेवा करत होते. त्यांना काय दिलेलं होतं? त्या कुकुटस्वामीने लोखंडाचा तुकडा दिला. काशीत गेल्यावर कुकुटस्वामींची भेट झाली. आता हे सगळं सांगायचं लय अवघड आहे. कुकुटस्वामी कोण, त्यांचा कसा संबंध आला हे सांगायला म्हटलं तर लईच अवघड आहे. मग हा तुकडा ज्या ठिकाणी चंद्रभागेत पाण्यात तरेल त्या ठिकाणी तो आईवडिलांची सेवा करीत निश्चित राम सांगितलं. आणि पुंडलिकरायांचे मनपूर्वक केलंय. काय केलंय? पुंडलिकाला आपली चूक उमजून आल्यावर, चुकणं हा माणसाचा धर्म आहे. चुकणं म्हणजे लगेच फास घेऊ नये. कुणी आर्थिक व्यवहार अंगावर तरी बी फास घेऊ नये. भले आबरू जरी गेली तरी फास घेऊ नये. आबरू सुद्धा घालवणारी प्रयत्न करून माणसं असतात. द्रौपदीचं चारित्र्य भंग करण्यासाठी कर्णासारख्या बुद्धिमान माणसांनी सुद्धा प्रयत्न केले का नाही? हा, सत्ते पुढं शांतपणा नसल्यामुळं भीष्मासारखा प्रखर पंडित सुद्धा त्यात गुंतला. भारतीय तत्वज्ञान असं आहे, स्त्रीची आबरूचं रक्षण करता असताना पुरुषानं आपला प्राण गेला तरी प्राण द्यावा, पण स्त्रियांच्या आबरूचं रक्षण करणारा त्याला पुरुष म्हणतात. ती कोण आहे, तिची जात काय आहे, धर्म काय हे बघणं नाही.
ती मला वाचवा म्हणते ना. आता गुरु द्रोणाचार्यांचं काम होतं, तुम्ही करता हे विवस्त्र करता एका बाईला सभेत, हे बरोबर नाही असं जोरानं सांगायचा हक्क होता. द्रोणाचार्याचं गुरुत्व सगळ्या जगात मान्य आहे. तसला रणपंडित पृथ्वी तलावर नाही, तो ब्राह्मण आहे. अर्जुनावर युद्ध करायचं तर अर्जुन कोणाचंही हत्यार घेऊन लढला नाही, स्वतःच धनुष्य पाहिजे. मग तसल्याला टक्कर द्यायची तर एवढं मोठं धनुष्य पेलायला पाहिजे गुरु द्रोणाचार्याला सुद्धा. ब्राह्मण असून सुद्धा त्याला वीरश्रीनं वागावं लागलं असेल द्रोणाचार्य गुरुला. आणि तेवढा मातबर रणपंडित असून सुद्धा राजसत्तेची नोकरी करीत असल्यामुळं राजसत्तेच्या विरोधात बोलू शकला नाही. हे बुद्धिमान माणसांना सुद्धा लोकांच्या सत्तेत अडकलं तर गप बसावं लागतं. एखाद्या तुमच्यातला सहज माणूस होते सत्य बोलत शहाणपणा नाही. मूर्ख सासू असली तर तिचं ऐकूनच शिकलेल्या सुनन मागायचं. जमलं तर समजूत पटवून द्यायची, समजूत ऐकत नसेल तर गप्ती म्हणती तेच करायचं. काय करायचं? लगेच 2 फुटाच्या खोलीत राहून बी फायदा नाही. का सांगतो ऐकून घ्या. आपण मानवी जन्माला नातेवाईकच जर आम्हाला सांभाळता येत नसतील तर दुसऱ्याला काय सांभाळणार? दुसऱ्याची काय समजूत करणार? म्हणून संसारात लाथाखाईत मूर्ख माणसाचं सुद्धा असं बोलून घ्यायला लागते. लाच खाणं आहे का कसा आहे? बायकोलाच नवरा कळत नाही की योग्यता काय आहे, ती कशी त्याच्याशी बोलल. मुलाला बाप कळत नाही काय योग्यतेच आहे, हे कळायला पाहिजे, पण हे कळत नाही. बापाला सुद्धा एवढा शहाणा मुलगा पोटाला यायचं पुण्य नसतंय. कोणाचं? आमच्या पोटाला मुलं शहाणी जन्माला यावी तेवढी आमची पुण्य नको काय? ते नसतंय. गप बसावं लागतं. म्हणून वेदानंतर ब्राह्मण संहिता, आरण्यक, वार्तिक, उपनिषद असे हे 5 ग्रंथ लिहिले ऋषीमुनींनी. आमच्या सोयीसाठी लिहिले, पण संस्कृतमध्ये लिहिले. कसे लिहिले? ते शिक्षणही चालू ठेवलं त्यांनी. कसं? गुरुकुल पद्धतीनं मुलं नेऊन त्या ऋषींच्या ताब्यात द्यायची. त्यांचं खायची सोय त्या ऋषींनी बघायची, तपश्चर्येची व्यवस्था तिने बघायची. कुठल्या प्रकारची फी न घेताना अभ्यास करून घ्यायचा. तत्वज्ञानाचा अभ्यास झाला, त्या विद्यार्थ्याची बुद्धी बघायची आणि त्याला जगण्यासाठी व्यवसायाची निवड कर म्हणायचं. पुढे जगायचं ना, व्यवसाय काय करशील? कोण मग गवंडी काम करीन म्हणायचं, कोण काय म्हणायचं, कोण वैद्यकीय सेवा करतो म्हणायचं. ते शिक्षण द्यायचं 2 वर्ष. 12 वर्षे पूर्ण अध्यात्म शिकवायचं. 2 वर्ष पुरस्चरण करीत पोटाची विद्या शिकवायची. आम्ही आता एक कीर्तन भजन करीत बसला, ही पोटाची विद्या आहे. संसारी माणसं काय ते करतात म्हणजे काय ते आणून टाकतात. मग आम्ही माझ्या डाळ भात कोणी करतो. तुमच्या लक्षात बघा मी काय म्हणतो ते.
तुमच्या हे आता घातलेल्या मांडवात का 8 दिवस भात उगावलाय वर? हां, हे कुणाच्या तरी पुण्यवंतांच्या आशीर्वादाखाली चालतंय. याचं विस्मरण करणं बरोबर नाही. कुणी कुणी 10 दिलं असतील, कुणी 5 दिला असतील, कुणी 500 दिला, कुणी 5,000 दिला. ऐपत असेल, उदारत असेल तसं दिलं असेल आणि सगळ्यांच्या अनुषंगातनं हे उत्सव चालतात धार्मिक. ते ऋषी त्या पटीतनं सांभाळीत होते. कुठल्या? त्यांची योग्यता बघून. परमार्थ ही तरण्याची विद्या आहे आणि पोटाची विद्या ही भौतिक जगातलं काहीतरी व्यवहार करूनच पोटाची विद्या करावी लागेल. असे 2 भाग केले तिने. कसले? तरण्याची विद्या, पोटाची विद्या. आता तुमचं भारत सरकार सांभाळतंय, हस्ते परहस्ते असं म्हणतो मी. आता तेवढ्या ओळखून घ्या. पोटाचीच विद्या शिकवतं काही तरण्याची? कसली? पोटाची विद्या म्हणजे अन्न, वस्त्र, निवार या 3 गोष्टींची माणसाला गरज आहे. अन्न कसं मिळवावं, सांभाळावं कसं, यासाठी तैत्तिरीय उपनिषदाचे 3 अनुवाक आहेत. अन्न कोण दान करील, अन्न कुणाच्या हातून निर्माण होईल, सगळ्यांनी शेती फिरून पिकत नाही. सांगतो, लक्षात ठेवायचं. तुम्ही किती बी शेतीची परीक्षा द्या, त्याला माणूस पुण्यवानच लागतो. ते ठरलेलं आहे भगवंताच्या दारात, आमच्याच्यातून अन्न निर्माण होईल. बरं, अन्न निर्माण करणं महत्त्वाचं का सुरक्षा करणं महत्त्वाचं? गोष्टी हुंदरापासून वाचवणं महत्त्वाचं? त्याची सुरक्षा बी जमायला पाहिजे. ते पर्याय सांगून हे माणसं कोण करतील हे तैत्तिरीय उपनिषदात सांगितलेलं आहे. काय फार मोठी शेतकऱ्यांची तैत्तिरीय उपनिषदात किंमत आहे. तुम्ही जर ते 3 अनुवाक शिकला तर हातातलं शिक्षक असून खुरपं ठेवणार नाही. का? तर ती जिद्द तयार होते. कोण खाते खाईन तिकडं? कर्मणे वाधिकार असते. मी कर्माचा अधिकार आहे, मी मिळवावं. यावर 4 लेकरं आपल्या देशातली कुणाची जगणार अन्न खाऊन? अन्न निर्माण करणं, आपल्या पोटापुरतं करणं नव्हे, होईल ते करणं, ती उदारता आहे. आणि सगळ्यांच्या भुकेला उपयोगाला यावं. आता मोदी म्हणला का नाही, मी 56 देशाला अन्न पुरवतोय. बंद केलं तर भीक मागशिरा. भीक मागून बी काय मिळणार? 56 देशाला अन्न पुरवठा करणारे शेतकरीच आहेत का मोदी? शेतकरी. आणि आतापर्यंत राजकर्ते झाले, देशाचे अध्यक्ष झाले, त्यात कोरोनाच्या काळामध्ये देश शेतकऱ्यांनी वाचवला म्हणणारा अध्यक्ष एवढाच झाला. आमचं आर्थिकीकरण कुणामुळे राहिलं म्हणला मोदी? कोरोना काळात सगळ्या कंपन्या बंद पडल्या, पण लोकांनी शेतीचा उद्योग तारून आम्हाला तारलं. आमचं आर्थिकीकरण जगात घसारलं, पण आमचं घसरलं नाही, कारण बाकीचे देश शेतीप्रधान नाहीत. यांत्रिकीकरण करून ती यंत्र खपवून त्या आम्हा पैसा मिळवून अडवून पैसा घेऊन श्रीमंत झालेले राष्ट्र आहे. अन्नच नसेल तर का खडी बुकणा करून खाणार काय? हा पर्याय. 1000-2000 किलो झालं तरी अन्न खावावं लागेल, पर्याय नाही. आणि ते तसा देश तारला म्हटला म्हणजे माणसं अभ्यासू असावी लागतात राजकारणात सुद्धा. कुठं नुसता माझा देश शेतीप्रधान आहे चालत नाही. बाबाची 20 एकर शेती आहे, ती पोरान नांगरल्याशिवाय पीक देत नाही. पेरून शेतात जायचे काय, पूजवणी देव पाहिजे, देवाची पूजा करायची. सुंदर सकाळच्या बरं हारबिल घातलं नटीला देवाला म्हणजे गोड बघायला वाटते. देव पुजावाने बघावं. आता ते धुरळात झाडला नाही तर देव सुद्धा बघावासा वाटेल काय?
तो सोनी प्रसाद उघे ज्याची तिचा, घरला पाहुणार आहे त्याला पाणी देऊन आत्मा तृप्त करावा. हं? आणि सर्वेश्वर सुखीनं भवंतु, सगळीच लेकरं सुखी ठेव असा त्यांना आशीर्वाद द्यावा. कुणी? अतिथीनं. असा दमदार संसार करा असं कर्मकांडाचं मत आहे. कसला? कर्मकांडाचं काय मत आहे? सासूकडनं मदत घ्या, सासऱ्याकडनं घ्या, काय माझं म्हणणं नाही. शासनाकडनं घ्या, पब्लिककडनं घ्या, मदत घ्यायला हरकत नाही. चटणी मिठासाठी मदत घ्यावी, काय काय कारखानदारी उभा करायची मदत घ्यावी. तर सांगावं जरा तुम्हाला. सासूपासून पैसे वाजवून तुम्ही नवरा बायको भजी खायच बसता, सपले ज्ञानी जाता भीक मागाय. तुम्ही एखादा व्यवसाय उभा करत असला तर कोणाकडेही मदत घ्या. ते पैसे बुडलं तरी मी चालतंय, पुढे 4 माणसं जगतात, त्यात पुण्य आहे. भजी खाणाऱ्याला पैसे देऊ नये, माझ्यासारख्या बुवाला तुम्ही फुकट पोचू नये मी, असं माझं म्हणणं आहे. ऐकून घ्या. का उपयोग आहे सांगा. व्यावहारिकदृष्ट्या जर बघायला गेलं तर तो व्यवहार सरळ राहील असं कर्माची स्तुती करून, कर्म करण्याचा अधिकार जाणून ते कर्म करायला पाहिजे. आणि शेवटाला त्यांनी सांगितले कर्मणे वाधिकार असते मा फलेषु कदाचन. 4 मुलं झाली काय, तर जुनी माणसं आपल्या भाषेत विचाराय घरची किती बाहेरची किती म्हणून. आता घरची आणि बाहेरची असं म्हटल्यावर तुम्ही त्या बाईवर विचाराचा टपका ठेवणार का काय करणार? कृत्रिम बुद्धी असेल तर त्यांचं म्हणणं असं 2 गंडपोर आहेत तर ती घरात राहणार, 2 मुली आहेत तर परक्याच्या घरला जाणार. आता परक्याच्या घरला जाणारी मुली तुम्हाला माहिती आहे का नाही? त्या मुलींना तुम्ही मुलं शिकत नाही तर थांबली, मुली शिकत असल्या तर उदारपणाने तुम्ही पैसे घालता. त्या मुलीकडून तुम्हाला अपेक्षा काय आहे? याला निरपेक्षता म्हणायचं. अनपेक्षे सुचिरदशी. मुलीकडनं आपल्याला काय मिळणार नाही ही गोष्ट तुम्हाला विचारानं कळते का? आमच्या धर्मात मुलीच्या कष्टाचं बापानं खायचंच नाही, हा दुसरा एक पर्याय आहे. अजून अयोध्येला मिथिलेतली माणसं गेली तर पाणी आणि भाकरी घेऊन जातात. काय करतात? मिथिला कुठं आहे? नेपाळमध्ये. नेपाळवरनं माणसं अयोध्येला गेली तर पदरची भाकरीला अयोध्येतलं अन्न खात नाहीत, अयोध्येतलं पाणी पित नाहीत. आमची मुलगी तिथं दिली आहे. कोणाची? जनक राजा लवादा मासत गेला. कुठं गेला? दशरथाला भेटायला. 4 मुली दिल्या ना त्यांच्या घरातून, 4घांची लग्न झाली तिथं रामाबरोबर. तर गंमत अशी झाली, घोड्यानी हत्तीनी चाराच खाला नाही मिथिलेत. कोणी? मी का चारा खाईना या इन्क्वायरी झाली. जनक शाना होता, म्हणता जाऊन चारा घेऊन मिथिलेच नाही. म्हणजे मुलीच्या घरातलं अन्न बापानं खाणं पातक आहे. कुणी काही घेतले असलं तर देऊन सोडा परत, माझं घ्यायचंच नाही. याचा अर्थ तिरस्कार नव्हे. प्रेम आहे, जिव्हाळा आहे, सगळी गोष्ट आहे, पण मुलीच्या घरचं आपण बापाच्या खायचं नाही. अजून माणसं दक्षिणा देऊन लग्न करतात, निदान मुलबाळ होईस तर तरी आई वडील जेवत नाहीत. लक्षात ठेवायचं. मग काहीतरी दक्षिणा देतात आणि जेवतात. काही माणसांनी ते पाळलं आहे.
सांगण्या माझा हेतू असा आहे, एक कर्म असा आहे, कसं बाजचं आहे, पाहुण्याने प्रेमानं वाढले म्हणून खाल्लं, आम्ही खाल्लं, पण पशु खाईना म्हटल्यावर माणसाने पाळायला पाहिजे का नको? म्हणून आज साधू जरी आले मिथिलेतनं अयोध्येला, तर ते आपलं पाणी, आपली भाकरी, भिक्षा सुद्धा मागून खात नाही ना. भिक्षा सगळीकडे मागता येते, पण आमची मुलगी दिलेलं गाव आहे कुठला, आम्ही माहेरची म्हणतो, मिथिलेतलं काही घ्यायचं नाही, उपाशी राहतील. हे कर्मकांड सोपं आहे का अवघड आहे? तर सांगा बरं, संसारातलं सांगायला तुम्हाला मी तुमच्या. आदर्श संसार करणं काय ही सुद्धा विशेषता आहे. राम म्हणाला गेला, पण आदर्शपणा घालिवला काय? नवऱ्यानं त्याग केला, कुणी? जगाच्या बोलासाठी. सीता कशी आहे रामाला सांगायला लागतो, तुम्ही आणि मी न सांगता तुम्हा कळू त्यांचा देव आहे तो. लौकिकदृष्ट्या राजा आहे, सगळं कळत आहे, तरी पण लोक अपवादासाठी एक वेळ चित्तेवर घालून आणली, दुसरा वेळ पलटाच्या म्हणण्यानं त्याग केला. त्यागानंतर त्या अश्वमेध यज्ञातनं गोंधळ झाला, लवकुशाची ओळख पटायची पाळी आली. आणि ही आपली मुलं आहे ते कळल्यावर त्यांना स्वागतासाठी आणलं. त्यावेळेला सीतेला सन्मानानं आणली. कुणी? रामाने कशी आणली? सन्मानानं आणली. कारण लवकुशानं हनुमंताचं बी बळ टिकू दिलं नाही. कोणाचं? ती पोरं लहान होती, पण हनुमंताला शेपटीला धरून ओढून नेलं तिने. आईला 16 वर्षाची असली पोरं आहेत, माझ्यासारख्याला शेपटीन वडत्यात, ह्यांचं घर तरी बघूया म्हणले. आणि हनुमंतांचा तेवढा अपमान झाल्यावर सीता झाडाच्या आलार लपली, कारण माझ्यासाठी शोध करीत तू आलाय, त्याचा एवढा मोठा अपमान माझ्या मुलाने केला, हे तिला सण झालं नाही, रडायला दुःख झालं. कसं समोर जावं? मारुतीला भाऊक होते, जाऊन नमस्कार केला. कोणी? सगळं विचारून घेतलं. आणि हे पोर आता रामाचा काठा काढतात म्हटलं बरं वाटलं. कोणाला? सीतेचा सन्मान होणार आहे, अशी मुलं जपल्यात. असली. आणि सीतेला आणल्यावर ज्या वेळेला तुम्हाला मंडपात आणलं, त्या यज्ञ मंडपात काय, त्यावेळेला रामानं सांगितलं, ही तुमची माझ्याकडे ठेव होती, 2 मुलं होय ना, उदरात होती ती, ही ठेव तुमची, ती मला घ्या, आणि मी जर पवित्र असेन तर ही धरीची माता मला पोटात घेईल म्हणले. मी तिची मुलगी आहे. पृथ्वी फाकली, सीताबाई अदृश्य झाल्या, सगळा समाज त्या पवित्र दुःखी झाला. कुणाला कसली गोष्टी सुखाची वाटली असेल, दुःखाने व्यापून गेली. आता पावित्र्य खरं झाले, पण वस्तू जवळ नाही. कर्मकांडात साक्ष द्यायचं तर तुमची साक्ष चालत नव्हती, त्या धरित्री मातेची साक्ष काढणं भाग पडलं, त्याचा शेवट असा झाला. माझं म्हणणं ऐकून घ्या. आदर्श संसार करणं सुद्धा सोपं नाही. तुम्ही आदर्श संसार करत असला तर तुम्हाला प्रत्येक कामात भगवान मदत करतोय. सावंता मळ्याचा मळा खुरपू लागलाय, चोक्याची ढोरं ओढल्यात, लाख्या कोल्हाट्याची बायको तारून पडून मरली, लाख्या काम करायला तर भगवान स्वतः ढोल वाजवीत राहिले. लाख्या कोल्हाट्याचा ढोल फिटी, धनाजी जाटानं, ही जाट लोक आहेत तिकडं उत्तर प्रदेशात, सगळं साधू संतांना आलेल्या
ते बी भरडून घातलं, पण वारकऱ्यांना जेवाय घातलं. परत पेराय बुक करून दिले शेतकऱ्यांनी. का? पुण्याही करते ना हो. ब्याचं भात जर आता वारकऱ्याने सप्त्याला दिलं तर तुम्ही तर चांगलं म्हणशील काय. एखाद्या शेतकऱ्याला तुमचाच विचार करून बघा. आम्ही ते म्हणू का चांगलं कोणाला? एवढं काय नडलं तर राहिना काय तर झालं असतं. नाही, तिने ते आदरानं जळून गाठलं आणि भगवंतानं स्वतः कुरी झुकली आणि धनाजी जाटाचं शेत पेरलं. सगळ्यांच्या आधी त्याचा गहू उगवून आला. माझं म्हणणं नाही, गहू उगवलं, पेरलं, हे ठरलं. त्यापेक्षा बोधलेबाबांचं चरित्र फार वेगळं आहे. बोधलेबाबांनी बी असंच अन्न घातलं शिजवून आणि शेतात पेरायला काही दिलं नाही. माझ्यासारख्या कडू भोपळ्याचं बी दिलं, चांगलं दिलं नाही, म्हणजे भाजीसुद्धा खाया म्हणून. आणि कडू भोपळ्याचं बी दिल्यावर सगळं घातलं. ते इतकंच भोपळ्याचं पीक चांगलं आलं. 1-2 पेराला भोपळा आणि 4 बुट्टी पाहिजे त्या बुट्टी वडा केवढा. आणि त्याचा वास मारायचा रस्त्यावर. कोण जाईल आत मळ्यात? माणसं स्वार्थी आहेत. चांगल्या भोपळ्याचं बी दिलं असतं तर भाजी छपून खाली असती वारकऱ्याची, काही राखलं नसती, अंडा जीव दिला नसता. कुणी त्याला बघितलं नाही कडू भोपळ्याचं आहे म्हणून. मळा वाळला, भोपळे वाळले. परत ते निरा रान तयार करूया बाबा मुलीच निघून गेले. थोडी मुलगी छान होती त्यांची. भोपळा तोडला, एक तोडला, दुसरा तोडला. आज का दगड गाठलेच काय म्हणाले, काय वजच लय म्हटली मोठं. आणि तिने डोक्यावर घेतला आणि भोपळा एका दगडावर आदळला. फाळक्यान सगळं गहू निघाले. आता त्या भोपळ्यात गहू झाले तयार. कशा? हे देवाचं देणं आहे, सांगतो, लक्षात ठेवायचं. कोणाचं? देव तुमची सुरक्षा करा, मागे पुढे उभा राहे सांभाळी, अशी चरित्र ध्यानात घेऊन आनंदात म्हणीत जावा. काय असावं त्यात म्हणण्यात बी आनंद असावा. मग आम्हाला चिंताच कसली सांगा? देव सांभाळते म्हटलं चिंता कसली? असो, सांगण्याचा मच्छीचा अर्थ असा आहे, ख्यास आदर्श संसार केला तर तिथं देवशी साय होत. पण तत्वात आपल्या कर्मात तडजोड नाही. शास्त्रानं सांगितलंय तसंच वागायचं. म्हणून तुम्हाला मी मिथिलेतली गोष्ट सांगितली आहे. मुलीच्या घरचं अन्न खाण्याचा अधिकार आईबापाला नाही. पिशवीवर घेऊन जावं, त्यातच मुठभर खावं. तुम्हाला वास्करांच्या ती गोष्ट सांगतो. बार्शीत मुक्काम करत होते, तिथं मुलगी होती त्यांची. काय होते? त्याने आपल्या मळ्यात मळलेली ज्वारी होती, पण पिवळी ज्वारी तुम्ही बघितल्या नाही? तिकडं आहे मराठवाड्यात पिवळी ज्वारी आहे. पिवळी धमक ज्वारी हळदीसारखी असते. मुलीनं हट्ट केला तर वारीला निघाले म्हणून बाहेरच्या मळग्या म्हणता नाही तुम्ही आता पंढरपूरला, ह्याला काय मुरगुडला, बाजाराच्या समोर बसायला जागा ठेवली तर काय म्हणतात, गाड्या लावा ठेवली, त्याला जुनी माणसं मळगीच म्हणतात. तशा ठिकाणला झोपायचं, आत जायचं नाही. उमरायचं. वारीला निघाले कुठं? इथं बसून मुलीनं आणलेलं जेवायचं. हुंबऱ्याच्या आत जाऊन जेवायचं नाही. आता तुमच्यात आणि त्यात केवढा फरक आहे बघा. तुम्ही जरी सोहळ्यात गेला, पाऊस येतो काय, पुन्हाच्या बी घरात जाऊन घुसता, असं चालत नाही. घर सोडलेलं असतं आपण, तपश्चर्येला लागलेलं असतं. आता घरात आश्रय घ्यायचा नाही. माऊलींच्यावर काय होईल ते होईल. तुम्हाला त्रास होईल असं देव करणार नाही. तिथं तुमचा सोहळा थांबलाय, तिथं भगवान छत्र धरील.
हं? पितांबर वाटे खडे झाडी, तुम्हाला पायाला खडं बुसतील म्हणून देव पुढं आपल्या पितांबरानं भक्ताची वाट साफ करतो. आम्ही इतके वर्षे फिरतोय त्याच्या विश्वास ठेवून, आम्हाला धोका घडला नाही. तुम्ही सांगता बुवाला घेऊन या जाऊ मुरगुडातनं म्हणून, कुणाचं बी पोरगं चारवाय गाडी जायचं, कुणाची बी गाडी घेतली, कशी बी मारलेली असतात, तरी पण त्यातनं धोका नाही. माझं म्हणणं ऐकून घ्या. देवा भरोसा ठेवायचा आणि ते करायचं, काय असेल ते. प्रवासात धोका झाला नाही कधी. परिस्थिती बी तशी असावी. काय काय असावी, ह्यातच म्हणायचं, मागे पुढे उभा राही सांभाळत, आम्हाला देव संकटात घालीत नाही. मुलीनं काय केलं, पिवळ्या ज्वारीचं पीठ ठेवून घेतलं आणि पांढऱ्या ज्वारीचं पीठ घातलं. कोणी काय चूक केली मला सांगा मुलीनं ह्यात? आता वडिलावर एवढं प्रेम असू नये काय मुलीचं? हां, तिकडं दुष्काळ पडलाय, पिवळी ज्वारी आहे, पांढरी ज्वारी आपल्या घरात आहे, तेवढं पीठ दिलं. दुसऱ्या मुक्का मारा द्यायचं, त्या पिठात आळ्या झाल्या, त्यांना भाकरी खाता आले नाही. त्यांचं बघा, त्यांचं व्रत केवढं आहे. त्यांनी ते पीठ टाकलं, दुसरं पीठ विकत घेतलं. जिथं तळ थांबत होते यात्रेकरून, तिथं माणसं आपल्या घरची ज्वारी दळून रस्त्यावर पीठ घेत होती. आमच्यासुद्धा सुरुवातीच्या वाऱ्या करताना आम्हाला सासवडपासून पुढं आलं तर पीठ घ्यायला लागत या लोकांच्याकडे इकत. एवढा बोजा नेऊन चालत नव्हता बैलगाडीला. 8 दिवसाची पण 18-20 दिवसाची, आणि पंढरपुरात 5-6 दिवस राहायची पुटकी नेऊन चालत नव्हती. तांदूळ हे जमल तसं खरेदी करायचं, जमल तसं मिळवायचं आणि जेवायचं. देव तिथं असतो. कुठं असतोय? जमल तसं करण्यात. हे सगळं शिस्तबाज आहे. तुपाच्या डब्या सगळं ठेवलंय म्हटल्या, देव किती आमच्याकडे लक्ष देईल सांगा? थोडंसं देवावरचं लक्ष घालायचं. काय करीत ते भगवान करीत. माघार घ्यायची नाही. वारीला जायचं थांबायचं नाही. आजारी पडले म्हणायचं नाही. मरणारा भ्यायचं नाही. मरायचं असलं तर ते तिथं मरत बी नाही. कुठं दवाखान्याला नसतो म्हटलं तर ऐकायचं नाही. त्यातनं मागणं चलत जायचं. त्यांच्या संकट नाही नेणार. मरण कसं असतं सांगतो मला. गरुडाच्या आईला मृत्यू आला. तिनं सांगितलं गरुडाला, मला एवढा मृत्यू आला की तुला मृत्यू आला, हे मारा की मला सांग. गरुडानं सांगितलं, कारण तू भगवान विष्णूसह जिंकलं युद्धात, हे माझं काय करणार. म्हणून सांगितलं. म्हणजे म्हातारी घरात होती, अंथरुणावर पडलेली होती. मरणासाठी म्हणजे तुम्ही वाचायसाठी लई काय प्रयत्न करू जाऊ नका. ते भगवानच करतोय. कोण? आम्हाला मारायचं नाही, विटेवर उभायचं त्याने ठरवायचं, जगवायचं का नाही त्याने ठरवायचं. आम्ही त्याच्यावर किती निष्ठा ठेवतो हे बघवायसाठी तो जरा हलवून बघित असणार. हां, होय ना? मग ते पेपर सोडवायचं का नापास व्हायचं? आजारी अवस्थेला ज्या वेळा तुम्ही आजारी असून 2 वेळा राम म्हणता, भगवान आनंदी असतो. आजारी अवस्थेत पूजा केली, देव आनंदी असतो. का? त्याला व्हायचं का नाही, पण माझी टाळणी करीत नाही. देव कृतज्ञता व्यक्त करतोय. कृतज्ञ नाही पांडुरंग, आमची सेवा घेऊन ग बसणारा नाही. आणि ह्यात तिकलेच वडील म्हणून त्यांच्याकडे संतत्व आलंय. नामदेवरायांच्याकडं सेवा आणि भक्ती सोडली तर बाकीचं ऐश्वर काय? घरात ऐश्वर काय? देवानं आणून टाकलं की असलं खायचं नाही म्हणून सगळं बामणांनी वाटून टाकलं. कोणी? रोजचं रोज मिळवायचं खायचं, आणि कमी पडलं नाही पाहिजे. आणि घरला आलेली माणसं उपाशी मागं गेली नाही पाहिजे. त्यावेळेला आमच्या पोटीत काहीतरी पाहिजे. त्यावेळेला देवानं राज राखले असं समजायचं.
संसारात सुद्धा हा हिशेब बघायचा असतो आपण कुठला, त्यावर मग आनंदी होत आहे. आणि त्यावर देवावर भाव चढतो. काय चढतो? आम्ही न प्रयत्न करता सुद्धा या गोष्टी घडतात, त्यावरती आमच्या पाठीमागं भगवंताची साथ आहे, हे आपण ओळखून घ्यायचं. आणि तत्वात तडजोड करायची नाही. तत्वातली तडजोड धोकादायक आहे, पळ काढल्यासारखं होतं. काय होते? त्यालाच म्हणतात निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म. त्यांची भक्ती बघितली तर नामदेवरायांनी काय केलं? परिसा भागवतचा ढापरा असं झालं. आणि शेवटाला काय केलं नामदेवरायांनी? तो परीस टाकून दिला नदीत. परिसा भागवत मागं लागला. तिने वंजळ भरून आणले खडे, तुझा कोणता घे म्हणले. मग हात लावील तो परिसुईचं एवढं सामर्थ्य आहे. तरी पण भाकरी कष्टानंच खायची, हे व्रत आहे संसारात. ह्याला आदर्श संसार म्हणतात. लक्षात आलं ना? फुकटचं खायचा जो नाद आहे. आता आम्ही बुवा लोक त्यात बाद झाला, माफी मागतो तुमची. आम्ही सुद्धा हे करून यायचं आहे. पण आता हे तुमच्या स्वभावाला बी परवडण्यासारखं नाही. कोणाच्या हां इथं ठाण मांडून बसून सुद्धा तुमच्या घरात फुकट जेवावं असं भगवंताचं मत नाही. लक्षात आलं की मी कमते ते. आणि ते तसं पुरवणार आहे. आमची निष्ठा कमी झाली का नाही? वर्षात माणसं जेवता म्हणून निष्ठा वाढीला लागत. हे सुद्धा दुःख नाही परमार्थात. हे दुखणं होऊ नये पण जेवढं जमल तेवढं निष्ठेनं पाळायचं. काय करायचं? फुकट खाण्यावर जास्ती भर तरी देऊ नका, एवढं मी हात जोडून सांगतो. कुणाकडनंच खाऊ नका. एकाकडनं नको, सुनाकडनं नको, कुणाकडनं. हातपाय चालतात तर आपण म्हाताऱ्या माणसानं उद्योग करावा. काय करावा? प्रकृती चांगली राहते आणि त्यांच्या कष्टाचं खाणं म्हणायची गरज नाही. ती म्हणतात नको, ती एका क्षेत्रात तर आपण एका क्षेत्रात काम करावं. काय बिघडलं मला सांगा ना? तरच संसार आदर्श होत आहे. आणि संसारच जर आम्ही नीट करू शकत नसेल तर देवाला सांभाळू शकत नाही. राजे रजवाडे होते भारतात, अनेक राजे रजवाडे झाले. पंढरपुरात नामदेवांचंच घर श्रीमंत होतं काय? दिवाळीचा सण आल्यावर आंघोळीला नामदेवांच्या घरात देव गेले. तिथं श्रीमंतीचा भाव होता. गोनाईनं नामदेवाला सांगितलं, अरे देव तुझ्याबरोबर बोलतोय, चालतोय, तू देवाला आंघोळीला पाठवून दे ना, घेऊन येजा बोलू. देवाला बोलवायला गेल्यावर नामदेवराय म्हणले, देवा आईनं आंघोळीला बोलवली तुला. हां देवाने सकल काढले. अरे म्हणले मी तिथं आंघोळीला गेलो, तिथं आता ब्राह्मण पूजेला येतील, वेळ झालाय, विटेवरून मोकळत आहे. मग गटकाभर नामदेव म्हणला मी उभा राहतो. मग बघा कशी तडजोड स्वीकारली. कौतुक वाटलं देवाला. तो राहतो सोबत होय, मग राहा तर म्हणले. देव गेले तिकडे. कुठं आहे बघा, भाग्य कसलं आहे. दीपावलीच्या सणाला भगवान आंघोळला घरला जातात. नसताना ऐश्वर्य घरात 2 तांबे पाणी घातलं, देवाची सेवा घडली. जे परब्रह्म आहे, जो आप्त काम आहे, म्हणजे त्याला कसलीच वासना इच्छा नाही आहे देवाला. पण आमच्या भावासाठी तो शबरीची बोरं उष्टी खातोय. नामदेवासारख्या गरीब भारकऱ्याच्या घरात येतोय. तो गोवाच्या घरात जाऊन महाराजच्या घरात जेवतोय. तो का मेळा वंका जातीचे महार, त्याची सर्वेश्वर ऐकी करी. काय भगवंताचं प्रेम आहे आपल्या भक्तावर. आता आमचं नाही देवाचा काय वाकडा आहे, आमची निष्ठा नाही, हे बरोबर आहे का चुकीचं आहे मला सांगा. आम्ही करतोय सगळं, पण निष्ठा सोडून करतोय. प्रसंग पडला तरी सुद्धा निष्ठा सोडू नये. नामदेवाला चांगळ घातली ब्राह्मणाने, लोण्याचा गोळा तोंडाला लावला. कोणाच्या? नामदेवाला म्हणले दूध घातलं सोडलं, दही घातलं सोडलं, खाली डोक्यावर दही घातलं, सगळं सोडून दिलंय. आता तोंडाला लोण्याचा गोळा लावला, हे तर का सोडा? त्यांना आत वाढला. कुणी?
बाकीची ब्राह्मण म्हणली समोरच्याला, लोण्याचा गोळा तुनं मारलास. लोण्याचा गोळा कुठे गेला? आता लोण्याचा गोळा म्हणली मी खालाय. यांच्यात भांडणं लागलीत. नामदेवराला हसू आवरला. मला हिने पारखून मला बघायला पण नाही म्हणले. कुणी देव आहे का नाही, वैवाची पूजा करतात. काय करतात? आता हिलाच कर्तव्य नाही देवाला राड धया. वैवाट प्रेम किती आहे मला माहिती नाही, त्यात प्रेम अधिक असावं. ही वैवाट झाली. आणि पंढरपूरची पूजा आता आहे ती कशी आहे? वैवाटीचीच आहे. तर तर ब्राह्मणात बाचाबाच सुरू झाली. नामदेवाला हसू आल्यावर नामदेवानं उडी खाली टाकली. कुणी? देव लगेच प्रकट झाले, निवतीवर उभा राहिले. सांगा, असं भाग्य आहे का आमच्या वाट्याला? आणि निष्ठेने हे केलेलं आहे, सेवा केलेली आहे. आणि ह्या कथा ऐकून मन पवित्र करायचं, आपलं मन आनंदी करायचं, आपलं मन निवांत राहते. अशा कथा ऐकून आपण त्यात काही करू शकत नाही असं जरी वाटत नका, पण ते ऐकून मन पवित्र. आणि पवित्र मन झाल्याशिवाय ते वैराग्याने विषयुक्त होत नाही. वैराग्य म्हणजे कशाचा त्याग करायचे हे तर काय माहिती. मग ते बी अवघड आहे, साधूला कळायचं अवघड आहे. असो, वेळ किती झालाय सांगा? काय 5-10 मिनिटं पुढं बी जाऊन दे, माझं काय म्हणणं नाही, पण उगाच भरतच झालं तर नको. म्हणून माझा अभिप्राय काय, कर्मकांडामध्ये जे आमचं पावित्र्य आहे ते आम्ही पावित्र्य जपलं तर संसार सुद्धा धन्य आहे. धन्य पुण्यरूप कैसा धारा संसार. जिथं धर्म आहे तिथं देव नांदतो. काय म्हणतात? धन्याजी दीन दर्शन संताचे, पुढं नांदे तया घरी दैवत पंढरीचे. कुठलं? ज्या ठिकाणी देव नांदतो, भक्ताजवळ देव नांदत असतो. नवऱ्याजवळ बायको नांदती का बायकोजवळ नवरा नांदतोय, तिच्या दोघांनी समजून घ्यायचं. कोणी? बायकांना मनाला अतिभार वाटतोय आम्ही नांदता याच्यापाशी म्हणून, पण तसं बी नाही. प्रत्येक गोष्टीला विचारून बाजार करते म्हणजे तो नांदत नाही तुझ्याजवळ. मग बाजार करता कसा करता? घरात विचारून करता का तुमच्या मनान करता? मनान करायचं तर घरात केवढं लागते तुम्हाला कळते? अजून निम्मा म्हातार झाले तरी नाही कळत. ती तिनेच सांगायचं. कोणी? एवढा ना एवढा ना. आणि ज्या ते आनंद देतोय त्यावर ते बी नवरा आपल्यापाशी नांदतोय असं बी समजून घ्यायचं. नाहीतर त्याचा परिणाम गर्वात होतोय, अहंकारात होतोय. आणि अहंकार मी आहे म्हणण्याचा संसार असं होतोय. वर्गणा होत्यात त्या, आणि त्या वर्गणा केल्या तर संसार बाहेर होतो. वर्गणा करायची नाही, अहंकार करायचा नाही. आम्ही आता कीर्तन सांगाय, प्रवचन सांगायला शिकला. मी तुम्हाला एक मुद्द्याची गोष्ट विचारतो. आम्ही ह्या गावात याच्या आधी किंवा जन्माला ह्या गावात याच्या आधी ह्या गावात टाळ पकवाज अशी काही वाद्य विना होती का नव्हती? आम्ही कधी वेगळं केलं असेल साधन सामुग्री झाल्यावर, पण पूर्वजांनी हा परमार्थ राखलेला मार्ग आहे हे तुम्हाला कालत्रही कबूल करावं लागेल. आम्हीच काय घेऊन आलो असं म्हणायची काही गरज. आम्ही काय लोकांनी साथ दिल्यावर वेगळ्या पद्धतीने हाताळला असेल एवढंच त्यातलं असतं. वास्तव काय आम्ही फार मोठा बदल केला असं नाही. हे पूर्वजांचा आमच्या ठेव आहे, हे नाकारून चालत नाही. भक्तीमध्ये काय आहे? भक्ती प्रेम सुख नेनवे अनेका. परवा अभंग ऐकल्या वाटतं हे तुम्ही कीर्तनात. पंडित वाचका ज्ञानी आहे. पंडित हा अक्षरांचा खाटीकपणा करून अर्थ काढायचा प्रयत्न करतोय. कोण? त्या अक्षरातला पंडित भाव बघतो का अर्थ बघतो?
मग भावूक झालेला माणूस तुम्हाला प्रिय आहे का अर्थ करणारा प्रिय आहे? हा? हे बघा, रस्त्यावर पोरगं गेलं, तुमचा विद्यार्थी आहे आणि गुरुजींनी टरबूज आवडतंय म्हणला आणि रस्त्यावर काय आलंय, त्यानं मागेलचे पैसे दिले, ते 2 रुपये नाही त्याला 10 रुपये त्यानं दिलं. आता मला तुम्ही सांगा, ते भाऊक झालंय, गुरुजींना आवडतं एवढंच कळतंय, 8 रुपये जास्त तो बघित नाही, ते घेऊन आलंय. आता घेऊन आल्यावर ते प्रेमानं खावावं का ते का 8 रुपये फुकट घालून त्याचा मानभंग करावा? खरं सांगा. भाव कसा असतो सांगतो तुम्हाला मी. भाव असा असतो, त्याने एवढं कष्ट वेचलंय, भाऊक झाला तो, आणि असा भाऊक भक्त झाला तर तेश्यामहं समुधरता मूर्ती संसार सागरात भवामीन चिरात पार्थमया वेचिते तसा. त्याला मी या संसार दुःखातून तारतो का माझं सगळं कर्म आहे ते ईश्वरासाठी आहे. त्याच्या मागचा श्लोक असा आहे, ए तू सर्वानी कर्मानी मयी संन्यासे मत्परा अनन्येनैव योगेन माम ध्यायेन तोपासते. जरा गीता समजून घ्या आणि मे महिन्यात आमची मदत सुटी घ्या. पण गावातल्या पोराची थोडी थोडी गीता 7वीच्या 8वीच्या 10वीच्या शिकतात, ती शिकवायचा प्रयत्न करा. जरा शिकू देत. ते शास्त्र आहे, लौकिक जीवन आहे, पारमार्थिक जीवन आहे. सगळं सरकारनं करा, आम्ही काय करूनच असं आहे का? आम्ही तुम्हाला कोरडी मदत करतो बाबा, दक्षिणा नको, नारळ लोकांनी गाडी वाढत आता आमच्याकडे सरकार घेत नाही, तुमचा मागायचा काय हक्क बी माझ्याकडे राहिलेला नाही. माझं म्हणणं ऐकून घ्या. हां, आणि काहीतरी पुढं राहते का भावी पिढीसाठी बघूया. 4-2 विद्यार्थी चांगले आहेत, सगळ्यांना जमते असं नाही, पण गोळा करायची आणि निवडायचं कसं? एवढी सगळे शिकले विद्यार्थी होते, त्यात 1 नंबरला कर्ण, अर्जुन, 2ऱ्या नंबरला कर्ण. जागतिक लेवलचे 2च झाले ना, मग एवढं कशाला आपण तरी धडपडायचं बाबा, ते एवढं झालं. सगळी पोरं हुशार पाहिजेत असा हक्क नाही. त्यांना आपलं व्यवहारी जीवन कळवून देणं एक कळणाऱ्या माणसांचं काम आहे. कोणाचं? आणि गीतेपुरतं संस्कृत शिकलं तर गीतेच्या पलीकडे ह्या जगातलं तत्वज्ञान आहे असं कोण म्हणला तर ते बास्कळ ठरल. काय ठरल? गीतेत ऐहिकाने पारक ते जीवन कसं जगावं, देव कसा जोडावा, कर्म कसं करावं, हे 700 श्लोकातच सांगितले. किती फार मोठं गारुड आहे असं मी नाही आहे. रोज 2 श्लोक पाठ केले तर रामभाऊ दिवस किती वर्षाचे? 2 श्लोकात 64 अक्षर असतात. नाही पाठवणार तुम्हाला प्रयत्न केल्यावर पण तुम्ही तसा रस्ता झराने सकाळी 1 श्लोक पाठ करायचा, संध्याकाळी पाठ करायचा आणि मागचं म्हणायचं पाठ केलेलं. 1 वर्षात होईल की नाही पूर्ण? आणि त्यातला भाव कळत गेला, विषय संपला. मग कर्म करताना उदारता ठेवून जे कर्म करतोय तिथं भगवंताची सेवा करण्याच्या आधी घडते, त्या धर्माचं रक्षण करण्यावर. काय होतंय? हा समाज धर्माचे परधर्माची सगळी माणसं आपल्यात आहेत. काही माणसं बिलिंदर आहेत, असं तो विषय आपण नाही घ्यायचा. पण सगळ्यांचा निर्माता भगवान आहे का नाही? हां, सगळ्यांनी सुखी राहावं असं देवाचं म्हणणं असेल का नाही? म्हणून आपण मुसलमानावी तुटून पडू नये, ख्रिश्चनावी तुटून पडू नये. तुटून पडाय काम आमचं नाही. कुणाचं? ज्या वेळेला पडायचं तुटून तर तो कंसाला सपितोय, रावणाला सपितोय, जरासंधाला सपितोय, आणि ते माझं काम आहे म्हणते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम मधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् असं सांगून टाकलंय. पण देवाचं काम आम्ही करूया, हातात चक्र सुदर्शन चक्र गदा घेऊया का टाळ कुठूया? लोकांनी केलेल्या खोडी सांगितल्या मी तुम्हाला, पण तुम्ही त्यात उतरून काम सांगितले प्रत्येक वेळा. तुम्ही भजन करा. ह्या खोडीला आळा घालणारा कोण? भगवान, आपण नाही. जरी आमचा भक्तिमार्ग रोडला तर तो खुला करायचं काम भगवानच करणार. हे भक्तीचं बीज आहे. मग देव कसा आहे काय आहे हे कळून घ्यायचं झालं
तर आम्ही केलेली जी कर्म आहे ती आम्हाला निर्माण कुणी केलंय? ईश्वरानं. केलेली कर्म सगळी देवासाठीच करतोय असं ठरलं तर काय बिघडलं मला जर सांगा. चांगलं करा, वाईट करा, तुमच्या हातनं काय घडते घडू दे. शुभाशुभ कर्मी न करी नामाचा अळतो, ज्ञानोबांचं प्रमाण आहे. तुकडा एक सांगतात, सगळं सांगितलं बसण्याप्रमाणे. शुभ कर्म आणि अशुभ कर्म, जे चुकीचं कर्म झालं घडलं असेल तर राम राम म्हणा त्यावेळी तुम्ही. अशुभ लिहिलेलं असतं सटवीनं कपाळात मागील जन्मातल्या दोषानं. ती कर्म व्यतिरेकानं ब्राह्मण पुत्र असून सुद्धा रावण वागायला चुकला. हा, राजपुत्र असून सुद्धा ज्येष्ठ मुलगा असल्यामुळं राम हा राजाचा वारस असून सुद्धा कर्म व्यतिरेकानं वनवासाला जावावं लागलं. बरोबर आहे? काहीच काय चुकलं? मग अवतारी पुरुषांना असं वागावं लागते संसार म्हणून. जे जे होते ते देवाच्या इच्छेनं होते असं म्हटलं, काय बिघडलं? आता काय झालं? देवाची इच्छा होती झालं, आपल्या अंगावर चुकून घ्यायचं नाही. तसं बघायला गेलं आम्ही देवाचे दास आहोत. बुद्धी योग हे सगळं घडून आणणार कोण आहे? तिथं अहंकार सोडला तर कर्मही राहत नाही, पापही राहत नाही, पुण्यही राहत नाही. असो, पुढची गोष्ट अशी आहे, ह्या आजवेष्टा सर्वभूतानां या श्लोकासनं पुढं 15व्या अध्यायापर्यंत जीव आणि देव एक कसा आहे हे चिंतन शिकायचं. कुठं लक्षात आलं ना? तिथं कर्म सांगितलंय आणि कर्मानं देवाची सेवा कशी करते हे तुम्हाला सांगितले. हे तुम्हाला सांगितलं. आता पुढचं 3 अध्याय सांगितले. मग सांगता काय सांगितलंय? द्वाविमौ पुरुषो लोके शरसाक्ष एवच शरद सर्वभूतानी कुटस्वाक्षर उच्यते. 2 पुरुष आहेत म्हणले. आमच्यात एक जीव आहे, व्यवहार करतोय शरीराची तादात्म्य पाहून. अशा कर्मप्रवृत्त चैतन्याला जीव म्हटलंय. त्याच्या मागे निवांत असणारा प्रत्येकाचा आत्मा आहे का नाही? एक आत्मा आहे, तो एक पुरुष आहे, आणि कर्म प्रवृत्त आहे तो दुसरा पुरुष आहे. कुठं? त्याचं नाव आहे जीव. ह्या शरीराची तादात्म्य पाहून इंद्रियजन्य भोग होतो, त्याचं नाव काय आहे? जीव. वाया मन हे नाव कैर कल्पनाची सावेव दया संगीत जीवन अशा वस्तू. त्या देहाभिमानानं जीव धाराय. कोण? कल्पना अविद्या, तेने झाला जीव. दरिद्री झाला असं म्हटलं तो मागे श्रीमंत होता का नाही? जो जीव झालाय तो देव होता असं कबूल आहे त्यानं. आणि ह्या चिंतनात असं करायचं, जर आमच्या स्वभावातली देहतादात्म्यातली अहंता जर आम्ही टाकून देऊ तर तुम्ही आताच ब्रह्मरूप आहे का नाही? दंबीचे ते अहंता शरीराची, जातीची, कुळाची, विद्येची. मी एवढा शाना आहे, मी अमकाय, मी अमकाय, मी अमकाय. शाना असावंच माणसाला, पण मीच आहे असं म्हणायच्या भानगडीत पडू नये. सगळे कीर्तनगार रामभाऊ माऊलींची ज्ञानेश्वरी वाचून कीर्तन करतात, गाथा वाचून कीर्तन करतात. काय त्यांच्या बाथ काय हा? असं विचार तुम्हाला. मला असं सांगा, हे लय वाजवू नको सांग, मला कळते तेवढं बारीक वाजवत. मला सांगा, हे सगळं झालं तर तुम्ही जेवढं कीर्तनकार त्याची विचारापत्र घालून ज्या माऊलींची ज्ञानेश्वरी सांगतो, तू घेतल्यातल्यातली दक्षिणा माऊलींच्यासाठी किती खर्च करतो?
निदान माऊलींचे 100 नावं तर रोज घेतोच काय, एवढं तरी करतोच काय. राहून दे पैशात एका राष्ट्राचे पैसे देत राहू दे. गुरुत्व म्हणून तुकोबा राहील काय दक्षिणा मी आता 8 दिवस दक्षिणा घेतोच ते तुमचा सगळ्यांना प्रत्येक माणूस उपलब्ध 4 रुपये देऊन पाया पडते. माझं म्हणणं ऐकून घ्या. ह्यातलं देवाला काय द्यायला पाहिजे काय गुरुजी सगळं लाटायला पाहिजे काय ते सांगा मला जरा. अडचण आहे. कुणाचं तरी वाचतोय, कुणाला तरी सांगतोय, दक्षिणा घेतोय. तो चोराचा धंदा आहे का सावाचा धंदा आहे हे बी सांगत होता. काय काय फरक पडत नाही. देवाच्या समोर आहोत सगळे आपण. प्रामाणिकपणानं जगायचं. कसं आहे तुम्हाला कसं वाटतंय खंत वाटते का नाही या गोष्टीची? खंत असावी का नको? जागृत असावं का नको? आणि जागृत राहून देवाला खर्च करण्याची प्रवृत्ती ठेवावी एवढं तुम्हाला विनंती करून सांगतो. हे देवासाठी आहे, देवासाठी करतोय हे प्रामाणिक मत आपलं ठेवायचं. आणि आपण समाजाचं बी सेवक आहे, धर्माचं बी सेवक आहे आणि देवाचंही सेवक आहे. आणि चांगली सेवा करणं, प्रामाणिक सेवा करणं हे आमचं काय काम आहे. कोणाचं? आम्ही प्रामाणिक राहिल्यावर देव आम्हाला मदत करील का अप्रामाणिकाला करील? म्हणून त्याने सांगितलंय अभ्यासाहून घन. अभ्यास करून मिळते ते ज्ञान. ज्ञानापासून ध्यान विशेषी दे. आता ध्यानातली गोष्ट सांगतो मला. ही इंद्रिय आहेत अंतकरणातनं, डोळ्यातनं, कानातनं बाहेर गेल्यात. आतला जीवात्मा कुठे गेल्यात? आमचा इंद्रियांच्या ओढीवरून जातोय ना भाई. जसा गेलाय तसं तो मागा आणायचा. ती इंद्रिय मना वाचून बाहेर गेली का मनानच घालवली. तिच्या मनात लीन करायची. मन आपल्या बुद्धीत लीन करायचं. कुठं? आणि बुद्धी आपल्या आत्मस्वरूपात लीन करून घटकावर बसायचं. 10 सेकंद, 2 मिनटं, 10 मिनटं. कुठं? सगळा संसार जो आहे तो मनाद्वारे चालतो. त्या मनात ती इंद्रिय जग सगळं लीन करायचं. ते मन लीन करायचं बुद्धी लीन करायची आत्मस्वरूपात. आणि त्या आत्मस्वरूपाचं एकाग्रपणानं ध्यान करायचं. का म्हणे आम्हा एकांताचा वास. पुढं ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा. आणि असं ज्या वेळेला मी खऱ्या अर्थानं चिंतन करू कुठं त्याला भगवंताचा साक्षात्कार कर तळी आवडे तैसा असं सांगितले. तीर्थव्रत नेम भावी सिद्धी वाया चोपाधी उगाच चपलं तोडीत बसू नको म्हणतात माऊली. काय त्याचं आहे? कशाला फिरत बसतो? भाव बळ्याकडे. भाव असेल, भावात बलवान भाव असेल, बळकट भाव असेल. बळे म्हणजे काय म्हटलंय? भावाचं बळ पाहिजे. भाव बळ्याकडे एरवी ना कळे करतळी आवडे. न कळणारा देवसुद्धा तुमच्या श्रद्धेसाठी तुमच्या तळहातातल्या रत्नासारखा होईल. गीताना मिच्या सर्व अंगयाची मती आत्मा देणे हस्तगत रत्न होय असं माऊली सांगतात. म्हणून ते म्हणतात ज्ञानापासून ध्यान जे आहे ते तुम्हाला भगवंताशी एकरूप करणार आहे. आणि अशी सेवा करण्यासाठी थोडा थोडा प्रयत्न करा. याला लई काय खटपट लागत नाही. लागा पैसे लागतात काय? एकाग्र व्हायला पाहिजे एवढी गोष्ट खरी. मग तुम्ही माणसं उठायच्या आधी करा, नंतर माणसं झोपल्यावर करा. गडबडीत चालत नाही. हे ध्यान गडबडीत चालते का? आपण वेळ निवडायची, त्या वेळा बसून असं ध्यान करायचं. तुम्हाला थोड्याच काळात पांडुरंगाचं दर्शन होईल. आणि त्याला असा गप घुम्यामध्ये राहू नकोस. लोकांना दर्शन द्यायचं आम्ही सांगू शकतो, कारण आम्ही मध्ये दलालच हवा. आता म्हणणं ऐकून घ्या. तिकडनं जे येते ते देणं हा भाव आहे. आणि मग ते म्हणतात होय भक्ती केला तैसा आणि पूर्वी धरावी ते इच्छा. देव मोठा आहे एवढा प्रभू भावे त्याने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. आम्ही भक्ती करत असो आणि आम्ही जी इच्छा धारण करू ती आमची प्रत्येक इच्छा सात्विक इच्छा पूर्ण करतो. पूर्वीली आली जे केली ते काळी आता पुरले नवस गेली नुसतं. असं झालेली सेवा आहे. तुमच्या साक्षीनं समर्पण करतो. काय घटकाभर वेळ दिसला तेवढं कीर्तन करूया.
आज सक्रातीचा सण आणि आहे का काय एकाच साडी व्हायला पोळ्या बी नाहीत. हा? काय खायच्या उद्याचा गावाची खीर आहे, उद्या संध्याकाळच पोळ्या करून खावा झाला. खीर सोडून उद्या पोळ्या बी खाईत बसू नका, देवाचा प्रमाण करू नका. उद्या आहे तो प्रसाद आहे, जुंजुळ्याची खीर असू दे कशी असू दे, त्याचं नाव काय आहे? हं? देवाच्या प्रसादी करारे भोजे व्हाल कोण कोण अधिकारी म्हणून ताकीद करतो. केल्याचा पोळ्या तर संध्याकाळी खा, उद्या सकाळच्या जेवणात सगळेजण हात पाया पडून सांगतो खीरच खावा. जेवण पुंडलिक वरधारी विठ्ठल